अहमदनगर एमआयडीसी मधील जुनी सह्याद्री कंपनी सह्याद्री चौक भूखंड क्रमांक A1 चे बेकायदेशीररित्या औद्योगिक भूखंडातून वाणिज्य भूखंडामध्ये हस्तांतरण करून अर्थार्जनाच्या उद्देशाने छोटी छोटी प्लॉटिंग करून उच्च रेटमध्ये विक्री केली जात आहे। या कार्याला स्थगिती मिळावी म्हणून आदर्श जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष प्रवीण सप्रे यांनी सदर भूखंडाबाबत उच्च न्यायालय छत्रपती संभाजीनगर येथे जनहित याचिका दाखल केली असून जोपर्यंत केसचा निकाल लागत नाही तोपर्यंत सदर कार्याला पूर्णतः स्थगिती मिळावी अशा आशयाचे निवेदन प्रादेशिक अधिकारी औद्योगिक विकास महामंडळ नाशिक येथे देण्यात आले। या कार्यासाठी जय हिंद माजी सैनिक बहुउद्देशीय सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष मेजर निळकंठ उल्हारे आणि श्री साई सामाजिक प्रतिष्ठान नवनागापूरचे अध्यक्ष आकाश कोल्हार यांनी समर्थन जाहीर केले। औद्योगिक महामंडळाने शेतकऱ्यांकडून शेती विकत घेताना या जागेवर फक्त औद्योगिक कंपनी स्थापन केली जाईल या उद्देशाने घेतले होते, पण त्याचा उद्देश बाजूला ठेवून ते विशिष्ट समाजाच्या लोकांनी एमआयडीसीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी हातमिळवणी करून अर्थार्जनासाठी तेथे प्लॉटिंगचे काम सुरू केले आहे। औद्योगिक विकासाच्या नावाने येथील शेतजमीन शेतकऱ्यांकडून अत्यंत अल्प दरात विकत घेतली गेली होती। त्याचा स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांना कसलाही फायदा झालेला नाही। त्यामुळे अनेक दिवस बंद असलेल्या सह्याद्री कंपनीची जागा परत आज स्थितीतील चालू मूल्यांकनाच्या आधारावर त्या शेतकऱ्यांना परत मिळावी किंवा येथे राज्यातून मोठे औद्योगिक व्यवसाय परत सुरू करण्यात यावेत किंवा या असंविधानिक कार्याला स्थगिती मिळावी। सदर निवेदनाची संबंधित अधिकाऱ्यांनी कसल्याही स्वरूपाची दखल न घेतल्यास आदर्श कामगार संघटना उग्र स्वरूपाचे अनिश्चितकालीन जन आंदोलन आझाद मैदान मुंबई येथे अल्पवेळ सूचना देऊन केले जाईल असे सांगण्यात आले। ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।